नमस्कार मंडळी. विठ्ठल या 2 अक्षरांच्या मंत्रात संपूर्ण ब्रह्मांड सामावले आहे असे वारकरी संप्रदाय मानतो. संत नामदेव महाराज तर विठ्ठलाशी प्रत्यक्ष बोलणारे भक्त होते. नाम गाऊ नाम घेऊ, नाम विठोबाला वाहू. चला तर मग या भक्तिरसात आपणही न्हाऊन निघूया. नामदेव महाराज म्हणतात की आमचे पहिले काम म्हणजे विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करणे, गाणे आणि ते नाम आपल्या हृदयात साठवणे घेणे. जसा एखादा सुगंधी फुलाचा हार आपण गळ्यात घालतो तेव्हा त्याचा सुगंध आपल्यासोबत सतत राहतो, तसेच भगवंताचे नाम घेतल्याने आपल्या विचारांत आणि कृतीत आपोआप पवित्रता येते. नाम गाणे म्हणजे जगाला भक्तीचा मार्ग दाखवणे आणि नाम घेणे म्हणजे स्वतःला नामात विरघळवून टाकणे. आपण देवाला फुले, फळे किंवा नैवेद्य अर्पण करतो, पण नामदेव महाराज म्हणतात की मी विठ्ठलाला त्याचेच नाम अर्पण करतो. समजा एखाद्या मुलाने आपल्या वडिलांच्याच पैशातून त्यांना एखादी सुंदर भेटवस्तू दिली, तर वडिलांना त्या वस्तूच्या किमतीपेक्षा मुलाच्या प्रेमाचे जास्त कौतुक वाटते. तसेच हे नाम देवानेच दिलेले आहे आणि तेच त्याला अर्पण करणे हा अहंकार सोडून देण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. नामदेव महाराज या अभंगातून आपल्याला नामस्मरण हीच सर्वात मोठी भक्ती असल्याचे सांगतात. यात कुठल्याही कठीण कर्मकांडाची गरज नाही. कामात असताना, चालताना किंवा बसल्या जागी सुद्धा आपण त्या विठ्ठलाशी जोडून राहू शकतो. नाम हे केवळ शब्द नसून ते विठ्ठलापर्यंत पोहोचण्याचा थेट टेलिफोन नंबर आहे. या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्वसूचना मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.